नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की भारतातून काही वस्तू माझ्यासाठी आलेल्या आहेत आणि ज्या सगळ्या माझ्या नातेवाईकांनी या वस्तू पाठवल्या आहेत तर त्यांचे आभार मानण्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे. त्या वस्तू दाखवणार आहेत की काय काय इंडियामधून आलेलं आहे. तर त्याविषयीच थोडंसं आधी 2 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे. तर स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात आतापर्यंत सगळी माणसं चांगली मला मिळालेली आहेत. म्हणजे माझ्या माहेरची, माझ्या सासरची गेल्या जन्मी मी नक्की काहीतरी खूप छान मोठं पुण्य केलेले म्हणून माझी माहेरची, सासरची आणि माझी मित्रमंडळी ही मला खूप छान मिळालेली आहेत. हा आणखीन एक माझा परिवार तयार होतोय यूट्यूबचा, की ज्यामार्फत हे जे कोणी तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात त्यांनी एक छान सुंदर असा मी माझा परिवार तयार करते आणि त्याबद्दल पण तुम्हा सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानते. स्वामींचे आभार मानते की एवढी सगळी छान माणसं माझ्या आयुष्यात येत आहेत. आणि आता ज्या काही वस्तू भारतातून आलेल्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवते. चला पाहूया. आता बॅग उघडली आहे. बॅगेमध्ये मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा तर स्टीलचे डबे मी 2 मागवले होते छोटे, कारण की इथं पीठ वगैरे ठेवायला माझ्याकडे डबे नव्हते, तर स्टीलचे डबे जरा बरे पडतात. मग सासूबाईंनी हे डबे पाठवले आणि या डब्यांमध्ये त्यांनी पीठं पाठवलेली आहेत करून. एक आहे तांदळाचं पीठ, म्हणजे अगदी घरगुती ताजं केलेलं. त्यानंतर ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि आपण अधिकामध्ये जे वडे करतो ना, मटण वडे किंवा कोंबडा वडा, तर या वेळेस मला ते खायला मिळाले नाही म्हणून त्यांनी ते घरून करून पाठवले. तर ते म्हणले की नंतर तू करून खा म्हणून. तर अमेरिकेमध्ये कसं आहे ना, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ ही सगळी पीठं मिळतात, पण ती फ्रेश नसतात, खूप खूप महिन्यांपूर्वीची असतात. आणि बऱ्याचदा तर मी असं पण बघितलंय की गव्हाचे जे पिठांच्या पिशव्या आहेत त्याच्यावरती एक्सपायरी झालेली असते, वरती वेगळा टॅग लावतात आणि तीच पिठं पुन्हा विकतात. पण आता तेवढं तर आणणं शक्य नाही, पण त्यातल्या त्यात भाकरी गरम रात्रीची करून खायला म्हणून ज्वारीची, बाजरीची आणि तांदळाची अशी सगळी पिठं पाठवली आहेत. म्हणजे ॲटलिस्ट पुढचे 1-2 महिने तरी आमचे हे ताजी पिठांच्या भाकरी करून जातील. तर हे पाठवलेलं आहे. त्यानंतर हे त्यांनी दाण्याचा कूट करून पाठवलेला आहे. हा सुद्धा घरी शेंगदाणे भाजून आणि बारीक करून दाण्याचा कूट करून दिलेला आहे. आणि हे जे आहे हे सुकं खोबरं आहे. हे सुद्धा त्यांनी, आपलं जे गोटा खोबरं असतं ना, तर ते गोटा खोबरं त्यांनी खिसून भाजून बारीक करून ते सुद्धा पाठवलंय. कारण की कसं वाटण्याच्या भाज्यांना सुकं खोबरं लागतं आपल्याला. इथं ओला नारळ जो आहे, नारळ सुद्धा खूप महाग मिळतात, नाहीतर मग फ्रोझन मिळतात. आणि जे फ्रोझन खोबरं असतं ना त्याला असा एक प्रकारचा वास येतो, मला ते आवडत नाही, त्यामुळे मी ते आता संक्रांत, भोगी वगैरे चालू आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी मला आपण संक्रांतीला ज्या तिळाच्या पोळ्या करतो तर त्याचं सुद्धा थोडंसं सारण त्यांनी मला करून पाठवलंय. की माझ्या मोठ्या मुला म्हणजे देवांशला ती तिळाची पोळी आवडती म्हणून त्यांनी सारण करून पाठवलंय. त्याची आता पोळी करून मी त्याला खायला घालीन. त्याच्यानंतर खारीक पाठवलेली आहे. आता थंडी, आता थोड्या दिवसात इथे स्नोफॉल वगैरे होईल, तर थंडीमध्ये मुलांना थोडंसं ताकद येण्यासाठी म्हणून घरगुती डिंकाचे लाडू मी करणार आहे असं त्यांना म्हणलं होतं. मग त्याच्यावर त्यांनी लगेच खारीक आणून फोडून त्याच्यातल्या बिया काढून मला ही खारीक पाठवली आहे. तर आता खारीक, खोबरं तर आलेलं आहे, ड्रायफ्रूट माझ्याकडे आहे, तर मी डिंकाचे लाडू सुद्धा मुलांना करणार आहे. त्याच्यानंतर हा जो डबा आहे याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे. तर माझी जी ननंद आहे पल्लवीताई, त्यांची खास मैत्रीण जयाताई, तर त्यांनी पाठवलेले. त्या पण अगदी म्हणजे खूप अशा, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहेत. त्या पण खूप जीव लावतात, म्हणजे माझ्या मुलांना सुद्धा, मला पण. पण त्यांनी आठवणीने त्यांचा घरी केलेला कांदा लसूण मसाला, म्हणजे मी ज्यावेळेस अमेरिकेत यायला निघाले होते त्यावेळेस त्या म्हटल्या होत्या मी तुला देते, पण गडबडीत मग काही कारणाने ते राहून गेलं. पण मानसिंग आता गेला होता त्यावेळेस त्यांनी आठवणीने हा कांदा लसूण मसाला मला पाठवलेला आहे. आणि खरंच जयाताई थँक्यू. मी करीन आता मटणाचा रस्सा वगैरे केला तर मग हा मसाला वापरून मी त्याची भाजी करेन. त्याच्यानंतर इथे हे आहे कांदा लसूण मसाला, आता माझ्या पप्पांनी पाठवलेला आहे. आता इथं कसं मी येताना कांदा लसूण मसाला, तिखट, हळद हे सगळं मला पप्पांनी पाठवलं होतं. त्यांनी कोल्हापूरला जाऊन तिकडनं मसाले आणले होते, कारण कोल्हापूरचे मसाले छान असतात. तर ते माझे गेले पुढचे 6-7 महिने ते मसाले मला गेले. तर मी म्हणलं होतं की आता ते संपत आलेत, तर पप्पांनी लगेच स्पेशल पुण्याहून कोल्हापूरला गेले. मानसिंग पुण्याला जायच्या आधी तिकडनं सगळे मसाले घेऊन आले.
त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद, गोडा मसाला हे सगळं त्यांनी पाठवलेलं आहे. आता हे सुद्धा इथं मिळतं बरं का, पण ते किती किती दिवसाचा तो माल असतो ना, तर ते फ्रेश किंवा ते ताजं असं मला वाटत नाही. त्यामुळे मग हे भारतातून मी मागवलेलं आहे आणि बरं पडतं. एक 6-7 महिने मग इथला आपला घरगुती हा असा मसाला असला की अगदी छान आणि छान तर्री येते भाज्यांना, भाज्यांना वास छान येतो आणि शेवटी ते वेगळंच पडतं. त्याच्यानंतर हे महालक्ष्मी कॅलेंडर सगळ्यात मेन. अमेरिकेमध्ये काय होतं माहितीये का, एकतर कॅलेंडर नसला ना, कुठला दिवस चालू आहे, कुठला वार चालू आहे, काही म्हणजे काही कळत नाही. म्हणजे असं वाटतं आलेला दिवस हा पूर्ण सारखाच आहे. मग असं मोबाईलमध्ये चेक करून करून आज कुठला वार आहे, मग आता सण कुठला येणार आहे, मग उद्या तारीख किती आहे, पुढच्या महिन्यात सण किती तारखेला आहे, हे सारखं चेक करत बसायला लागतं. आपल्याला भारतामध्ये कशी पद्धत आहे, आपलं एक कॅलेंडर टांगलेलं असलं की आपण प्रत्येक दिवस उठलं की बघतो आणि त्याप्रमाणे कामाला लागतो. तर मी हे खूप मिस करत होते, कारण की कॅलेंडर नसल्यामुळे माझ्या गेल्या 5-6 महिन्यांमध्ये खूप प्रॉब्लेम आला. कारण गौरी, गणपती, मग ते सगळं शेड्यूल सारखं मोबाईलमध्ये बघून 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 मला खूप त्या हेक्टिक होत होतं. हे आपल्या डोळ्यासमोर असले की टेन्शन नाही. त्यामुळे खूप माझं एक मोठं काम झालेलं आहे की, आणि महालक्ष्मी कॅलेंडरच लागतं मला. काल निर्णय सुद्धा मला आवडत नाही, कारण महालक्ष्मीमध्ये ना सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं असतं, अगदी हायलाईट वगैरे करून सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. त्यामुळे आता हे महालक्ष्मी कॅलेंडर आलेलं आहे. आता हे किचनमध्ये मी लावणार फ्रीजच्या तिथं, की जेणेकरून सगळं मला व्यवस्थित शेड्यूल करता येईल आता पुढच्या दिवसांचं. त्याच्यानंतर माझ्या घरी एक पूर्ण असा एक कॉर्नर आहे, त्याच्यामध्ये सगळ्या अशा दगडी वस्तू ठेवलेल्या आहेत. आपलं हे पाटा वरवंटा, त्यानंतर उतरण, त्यानंतर एक छोटासा हा खलबत्ता आहे, तर तो मी मागवला होता. तुम्हाला म्हटलं तसं आमच्या घरी एक असा कॉर्नर आहे, त्याच्यावरती सगळी ही अशी दगडी भातुकलीची भांडी सगळी ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये पाटा वरवंटा, त्यानंतर खलबत्ता, चूल, दगडी अशी छोटीशी चूल, असं सगळं सेट करून ठेवलेलं आहे आणि ते खूप छान दिसतं. आता एवढं सगळं तरी आणणं शक्य नव्हतं, पण मी सासूबाईने सांगितलं की मला हे पाठवून द्या म्हणून. कारण कसं आहे, थोडंसं किचन ओट्यावर हे छान पण दिसेल आणि लसूण वगैरे मिरची काय फोडणीसाठी थोडंफार असेल तर तेवढ्यातल्या तेवढ्यात ते ह्याच्यात करून ठेवता येईल, आणि अशा गोष्टी आवडतात मला. तर हे एक मागवलेलं आहे. आणि हे एक मेन मागवलं, चकलीचा सोऱ्या अंजलीचा. याने चकली करायला खूप इझी पडतं. तर मी लास्ट टाइम आणलं नव्हतं इथं येताना, मग मी इथे एक नवीन सोऱ्या घेतल्या. तो जो असतो ना, हा तो गोल फिरवायचा, पण त्याने माझा हात खूप भरून यायला लागला, कारण ते पूर्ण चकल्या पण मलाच पाडायच्या होत्या, तळायच्या पण मलाच होत्या. म्हणून मग आईंना म्हटलं आपला जो घरचा सोऱ्या आहे तो सोयीचा आहे, तोच मला पाठवा म्हणून मग हा सोऱ्या त्यांनी पाठवलाय. आता यावर्षी दिवाळीत मला जरा काम हलकं होईल चकलीचं. त्यानंतर बाकी माझ्या नंदेनी एक ड्रेस घेतला, खूप सुंदर ड्रेस आहे, मी तुम्हाला दाखवते. असा व्हाईट आणि ग्रीनमध्ये, आणि मटेरियल घेऊन त्यांनी शिवून, आणि त्याची ओढणी पण खूप सुंदर आहे. ही अशी ओढणी आहे त्याची, आणि हा त्यांनी ड्रेस आणून मला तो माझ्या तिथं मापात शिवून पाठवला. त्यामुळं खरंच थँक्यू ताई. म्हणजे त्या पण आमच्या जी माझी ननंद आहे त्या खूप चांगल्या आहेत. म्हणजे खूप मला त्यांनी आत्तापर्यंत साथ दिलेली आहे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वगैरे, आणि खूप सहकार्य केलेले आमच्या ताई दाजींनी. कसे आभार मानू असातला प्रश्न आहे की त्यांनी खूप केले आमच्यासाठी. आणि हे जे आहे हे चितळ्यांचं आलेलं आहे, म्हणजे आपल्या पुणेकरांसाठी अगदी लागणारी गोष्ट म्हणतो आपण ती चितळ्यांची बाकरवडी. आणि ह्याच्यामध्ये काहीतरी स्वीट पाठवलंय बहुतेक, ते अजून मी उघडून नाही बघितलेलं आहे, तर ते उघडते. तर हे आले, त्यामुळं छान वाटतंय खूप. त्यानंतर माझ्या भावानी मुलांसाठी खाऊ भरपूर पाठवलाय. त्याच्यामध्ये फरसाण, साबुदाण्याच्या पापड्या, राजगिऱ्याचे लाडू, केळाचे चिप्स, त्यानंतर तुम्हाला सांगते चिलीमिली, इतकं काय 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 सगळे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी, का तर मुलांना खायला आवडेल म्हणून भावानी ते सगळं पाठवलेलं आहे. वडिलांनी हे सगळे मसाले सासरून मायरून असं भरपूर सगळं आलेलं आहे. आणि त्या वस्तूंपेक्षा त्याच्यातून त्यांनी ते पाठवलेलं प्रेम मला असं खूप जाणवते की त्यांनी खूप प्रेमाने सगळं करून पाठवलेलं आहे माझ्यासाठी हे. आणि खरंच आणि माझ्या वहिनीनी देवासाठी माझ्याकडं वस्त्र फार कमी होते, तर तिला म्हणलं की अगं मला देवासाठी वस्त्र हवेत, तर तिने हे छान असे
एक ऑरेंज कलरचं, एक रेड कलरचं वस्त्र पाठवले. आणि या सगळ्यात मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे माझ्या स्वामींसाठी तिने हे पाठवलेली आहे, असं शेला टाईप. इतकं म्हणजे इतकं क्यूट आहे, मला हे इतकं आवडलंय. कारण मी जशी आले तसं स्वामींना एकच पेटा आणि एकच शेला घालते, ती जी शाल आहे ती. आणि मला असं वाटत होतं की अरे स्वामींना फक्त एकच आहे, तर मग वहिनीने हे पाठवले दोन, एक रेड कलरचं एक येल्लो कलरचं. आणि आता जे आहे ते येल्लो कलरचंच आहे, पण हे त्याच्यामध्ये हे कलरफुल आहे. त्यामुळे आता स्वामींना मी असे छान वस्त्र बदलून घालू शकते, त्यामुळे मी खूप खुश आहे. त्याच्यानंतर तिने फेटे सुद्धा पाठवलाय. एक आहे तो ग्रीन कलरचा फेटा आहे आणि एक आहे तो रेड कलरचा फेटा आहे. त्यामुळे आता माझे स्वामी सजणार आणि खूप छान दिसणार, त्यामुळे मी खूप खुश आहे. त्यानंतर वहिनीने वाण सुद्धा पाठवलंय संक्रांतीचं. तिन्ही संक्रांतीला ते जे पर्स बटवे असतात त्या लुटल्या होत्या. त्यानंतर तिळाच्या वड्यांचं त्याच्यात एक पाकिट वाण हे पण तिने आठवणीने पाठवलेलं आहे. आणि एक गोष्ट म्हणजे ही आमच्या घरातला हा फोटो विष्णू आणि लक्ष्मीचा. तर हा फोटो घरी असावा म्हणतात, की असे झोपलेले विष्णू नागावरती आणि लक्ष्मी विष्णूचे पाय दाबतीये, तर हा फोटो असावा म्हणतात. आणि स्पेशली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या फोटोची पूजा केली जाते, की ज्याच्यामध्ये विष्णू लक्ष्मी असे आहे. तर मी हा फोटो घरी आणून ठेवला होता, पण मी भारतातून येताना हा फोटो आणला नव्हता कारण बरंच सामान होतं त्यावेळेस. पण मी हा फोटो आठवणीने यावेळेस मागवला, तर दिवाळीत या विष्णू लक्ष्मीच्या फोटोची मला पूजा करता येईल, त्यामुळं ते एक आलं. जे बऱ्याच गोष्टी अशा की ज्या खूप इम्पॉर्टंट होत्या त्या सगळ्या आलेल्या आहेत. आणि साड्या एक दोन तीन माझ्या तिथं होत्या, त्या साड्या मी मागवल्या. त्यातली ही एक अशी रेड कलरची साडी आहे, ही एक आली की जे मी येताना आणायची राहिली होती. त्यानंतर ही पण एक रेड कलरचीच आहे, अशी जराशी काठापदराची साडी आहे, ती पण एक मी मागवली. आणि ही एक मागवली कांजीवरम, ही पण एक खूप सुंदर साडी आहे. आता सणवार असले की कसं होतं, यूट्यूबचे व्हिडिओ करायला मग छान साड्या वगैरे, की त्या निमित्ताने तरी माझं आवरणं होतं आणि असं छान नटून मी व्हिडिओज तरी करते. नाही तर इथं अमेरिकेमध्ये कुठलाही सण आला की मग असं एकदम शांत, बाहेर कोणी नसतं आजूबाजूला. कुठला आपल्या भारतामध्ये कसं असतं की कुठला सण आले की सगळ्या बायका नटून थटून बाहेर येतात, तसं ॲटलिस्ट बाहेर बघितलं तरी की सण आहे असं वाटतं आपल्याला. पण इथं तसं होत नाही. पण या यूट्यूबमुळं मी छान वेगवेगळ्या साड्या नेसते, छान व्हिडिओज करते आणि त्या सणांचा आनंद घेते, की मग असं वाटतं की मला हा सण आहे. आणि स्पेशली व्हिडिओजसाठी मग मी तयार. आता हाऊस होतीये माझी सगळं यूट्यूबमुळे. हा जो एक रेड कलरचा वन पीस आहे, हा माझ्या मैत्रिणी पाठवलेला आहे, तुम्हाला दाखवते बघा. खूप सुंदर आहे, फुल स्लीव्सचा आहे. आणि हा असा, तर हा निकिताने पाठवलेला आहे, माझी फ्रेंड आहे निकिता तिने. तर थँक्यू निकिता, खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडला आहे. मी नक्की घालीन आणि एखादा व्हिडिओ किंवा एखादा रील वगैरे करून मी नक्की पाठवीन, पोस्ट करीन. त्यानंतर तिने मुलांसाठी पण पाठवले टी शर्ट वगैरे. त्यानंतर माझ्या नंदेनी पण मुलांसाठी ट्रॅक पॅन्ट जीन्स वगैरे असं सगळं पाठवलेलं आहे. त्यानंतर ही एक पिंक कलरची साडी मला पाठवलेली आहे. ही साडी मला पाठवलेली आहे निर्मला ताईंनी, म्हणजेच माझ्या नंदेच्या विहीनबाईंनी. तर खूप सुंदर आहे, लाईट पिंक कलर आहे, त्याच्यावरती अशी एम्ब्रॉयडरी आहे आणि एकदम लाईट वेट आहे आणि खूप आवडली आहे मला ही साडी निर्मलताई. मी नक्की नेसणार, कारण येताना याच्यावरचा ब्लाऊज पण शिवून आणलेला आहे त्यांनी. मला याला फॉल पिक वगैरे सगळं करून पाठवलेलं आहे. मी या साडीवर नक्की एक व्लॉग करीन. आणि थँक्यू सो मच. निर्मलताई पण खूप छान आहे स्वभावांनी आणि खूप कमी वेळात आमच्यामध्ये एक छान रिलेशन तयार झालेलं आहे आणि खरंच मला खूप आवडली, मनापासून आवडली साडी. थँक्यू सो मच. त्यानंतर ही नथ एक पाठवलेली आहे, खूप सुंदर आहे. आमच्या सोसायटीमध्ये कामथे वहिनी राहतात, तुम्हाला जवळून दाखवते. त्यांनी ही स्पेशल माझ्यासाठी बनवून पाठवलेली आहे, ही त्यांनी स्वतः केली आहे आणि मला पाठवली आहे आणि मला खूप आवडली ही मनापासून, खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच वहिनी. मी एखाद्या सणाला नक्की घालीन ही नथ आणि ब्लॉग करेन. थँक्यू सो मच. अशा सगळ्या ज्या इम्पॉर्टंट वस्तू आहेत, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा, तुमच्यापैकी कोणी जर अमेरिकेमध्ये येणार असेल तर या सगळ्या मेन गोष्टी आहेत लागणाऱ्या, त्या नक्की घेऊन या. स्पेशली दाण्याचा कूट, सुकं खोबरं, मसाले, हे तरी आपले घरगुती असावे. बाकी बघा, बाकी सगळ्या म्हणजे अमेरिकेमध्ये तर सगळ्या गोष्टी मिळतात, नाही मिळत असं नाही. पण एक आपलं मनाचं असतं ना की भारतातून आलेले
नवीन आहे, ताजं आहे, घरगुती केलेलं आहे. तर त्याचं जे एक मनाला असा छान आनंद मिळतो की सगळ्या घरगुती वस्तू आलेल्या आहेत, तो एक वेगळाच असतो. माझी औषधं मागवलेली आहेत मुलांसाठी. अमेरिकेमध्ये तर माहिती आहे तुम्हाला हे म्हणजे तुम्ही इमिजिएट काही झाल्यानंतर लगेचच पळत आपल्या इथं जसं आपण दवाखान्यात नेतो, मुलांना दाखवतो, लगेच औषधं गोळ्या घेतो. इथं खूप मोठी प्रोसिजर करायला लागते आणि त्याचा खर्चही खूप मोठा असतो. त्यामुळे मग मी भारतातून सगळी औषधं मागवली आहे. माणसांनी येताना मेन जी लागतात, सर्दी, ताप, खोकला, त्याच्या ज्या गोळ्या आहेत, जे काही सिरप आहे ते तुम्ही आणू शकता. असं काही नाही की तुम्ही औषधं आणू शकत नाही, आणू शकता तुमच्या बॅगेमध्ये. फक्त हँडबॅगमध्ये तुम्ही कुठलीही औषधं आणू शकत नाही. ते आणि जर ठेवायचे असेल तर त्यासाठी प्रिस्क्रिप्शन लागतं. तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही औषधं आणू शकता. त्याच्यासाठी प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवायचं आहे की डॉक्टरांनी सगळं लिहून दिलेलं की ही औषधं या एजसाठी ही आहेत. ते सगळं तुम्ही आणलं तर मग ही औषधं पण तुमची इथं येतात. आणि सेफ्टीच्या दृष्टीने ही औषधं असणं खूप महत्त्वाचं आहे. आपली भारतातली इथं जी औषधं मिळतात ती खूप कमी पॉवरची असतात, त्याचा पटकन इफेक्ट पण होत नाही. त्यामुळं भारतातून येताना हा आपला औषध गोळ्यांचा जो स्टॉक आहे तो कंपल्सरी आणायचाच आहे. त्यामुळं ही सगळी औषधं मी त्यामध्ये स्पेशली क्रोसिन, बेनाड्रिल, विकोरिल वगैरे हे सगळं मी मागवलेलं आहे लहान मुलांसाठीचं आणि तो स्टॉक करून ठेवलेला आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळेस जे कोण परदेशात येणार असेल त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, खबरदारी घ्या. तुमच्या औषधं, गोळ्या हे सगळं व्यवस्थित आणा. आणि कसा वाटला माझा हा व्हिडिओ हे मला कमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोण आत्ता नवीन माझा व्हिडिओ बघतायत त्यांनी सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.